बांधून ठेवलंय. मला सोडा नाही कडनं. मीता, तुला लाज नाही वाटत माझ्याशी असं वागताना? आपल्या बाळाविषयी तू असं अभद्र आणि खोटं कसं काय बोलू शकतो? इतकी वर्ष मी वाट पाहिली, ते कसं सोडून जाईल मला? तू शांत हो. हॅलो प्रीती, माझ्या अपॉइंटमेंट सगळ्या कॅन्सल कर. मी आज पेशंट्स नाही बघणार. नाही, काही इमर्जन्सी असली तरच फोन कर फक्त. ओके. बोललीस तुम्हा? नाही मीरा, तिच्या वागण्यात काहीच फरक नाहीये का? माझं बाळ तुम्ही लपवलं था हे का सोडायला तयारच नाहीये ती. कसं दुर्दैव असतं बघ अमुक. अरे अक्षरशः शेकडो केसेस अशा हँडल केल्या आहेत मी. कधी सायकॅट्रिस्टची मदत घेऊन, कधी स्वतः. आणि इथे माझ्या सख्या भावाची बायको, माझी जीवाभावाची मैत्रीण एकेकाळची, ती अशा अवस्थेत आहे आणि मी काहीही करू शकत नाही. मा ती आता इतकी निकराला आली आहे ना की अक्षरशः काहीही होऊ शकतं. प्लीज प्लीज मला सोड. मला माहितीये माझं बाळ कुठे. तुम्ही मला देत नाही आहात ते. मला हवंय माझं बाळ आणि मी सोड. चल आशू, लवकर चल, लेट होतोय मला. हो झालं. दे ना डबा. सावकाश, मी आज शेवयांची खीर दिली आहे. वा, बर राहिली तर थोडीशी फ्रीज मध्ये ठेवा. मी संध्याकाळी आल्यानंतर काय, मला थंड खायला आवडते. माहितीये मला. चल निघू. एक विचारायचं होतं. काय विचार? चिडणार नाहीस ना? अगं लवकर विचार ना प्लीज. काय? मी आज मिसेस प्रधानांना बघायला जाऊ हॉस्पिटलमध्ये. मीरा, काय मानसिक संतुलन ढळेल असं म्हणाले डॉक्टर? हो आत्या, म्हणूनच तातडीने तुमच्या कानावर घातलं. खरे, तिच्या यातना बघवत नाहीत आता. खूप त्रास होतो ग या सगळ्यांचा. मानी सुद्धा खूप शॉक घेतला या गोष्टीचा. एरवी कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी असते ती, पण यावेळी कधी नाही ते मला म्हणाली की मला घरी सोड आणि गोळी दे झोपेची. आशू, समीर, त्या माझ्याशी कशाही वागल्या असल्या तरी ऐन संकटात त्यांनीच माझी मदत केली. आई खूप आजारी असताना त्या देवासारख्या धावून आल्या होत्या माझ्या मदतीला. आणि तेव्हा सरोगसी वगैरे काहीच नव्हतं. प्लीज मला जाऊ दे ना. ठीक आहे जा. पण काय? काय माझा विश्वास आहे तुझ्यावर.